सिंधुदुर्ग जिल्ह्यात माजी सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गोठेवाडी येथील सुपुत्र कुमार श्रेयस सुरेश शिर्के यांनी भारतीय नौदलाच्या SSR प्रवेश प्रक्रियेत यश मिळवत नौदलात प्रवेश केला असून तो देशसेवेचा वारसा जपणाऱ्या शिर्के कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील जवान ठरला आहे. माजी सरपंच सुरेश शिर्के यांचा मुलगा असलेल्या श्रेयसने आपले प्राथमिक शिक्षण शिरशिंगे येथे तर 12वी पर्यंतचे शिक्षण सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली येथे पूर्ण केले. ओडिशा येथील INS चिल्का येथे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सध्या तो लोणावळा येथील INS शिवाजी येथे मेकॅनिकल इंजिनियर शाखेचे व्यावसायिक प्रशिक्षण घेत आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर, सरपंच दीपक राऊळ, पोलीस पाटील गणू राऊळ, माजी सरपंच नारायण राऊळ, पांडुरंग राऊळ, गणपत राणे, गणपत राऊळ, वासुदेव राऊळ, प्रशांत देसाई, रवी परब, बाळकृष्ण पेडणेकर, सुनील तावडे व मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला. श्रेयसच्या या यशामुळे संपूर्ण परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भिकाजी उर्फ नाना धोंड, कोकण लॅब ब्रेकिंग, शिरशिंगे, सावंतवाडी. नमस्कार, माझं नाव श्रेयस शिर्के. मी 1ली ते 5वी आमच्या गोठेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत शिकलो. त्यानंतर वडिलांनी एक निर्णय घेतला की मला सैनिक स्कूलमध्ये टाकायचं. वडिलांचं आजोबांचं माझं स्वप्न होतं की त्याचा मुलगा डिफेन्समध्ये जावा, त्यामुळे मला त्यांनी सैनिक स्कूलमध्ये टाकलं. तर मी तब्बल 8 वर्ष सैनिक स्कूलमध्ये माझं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर माझं इंडियन नेव्हीमध्ये मला इंटरेस्ट होता. मी यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले, जाहिराती वाचल्या. त्यानंतर मी नेव्हीच्या एक्झामसाठी अप्लाय केली, तयारी केली आणि माझं सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यानंतर माझं 4 महिने चिल्कामध्ये बेसिक ट्रेनिंग होतं, ते माझं आज कंप्लीट झालं आणि आज मी इथे आहे. आता यापुढे माझं प्रोफेशनल ट्रेनिंग आहे, त्यानंतर मला शिकवलं. संपूर्ण जसा भरती करण्यामध्ये त्यांनी कुटुंब म्हणून सुरेशने भरपूर मेहनत घेतली. म्हणजे जन्म दाखल्याच्या सुरुवातीपासून म्हणजे नगरपालिकेकडे ज्यावेळी त्याचं अडलं होतं त्यावेळी सुद्धा माझ्याकडे आला. मी त्याला त्यावेळी सहकार्य केलं. असे अनेक जणांनी आम्ही करतो, कारण आमचं शेवटी समाज सेवेमध्ये आम्ही आहोत, त्यामुळे आमचं कामच आहे ते, त्याला काय मोठं काय नाही. परंतु कुठेतरी त्यांच्या ह्या पूर्ण त्याला नोकरी लागलेली आहे त्यामध्ये आम्ही थोडंसं सहभाग घेतला. त्याबद्दल स्वतःला भाग्यवान समजतो, कारण आज नोकरी काही साधी गोष्ट नाही. नोकरी मिळणं फार मुश्किल आहे. आता किती वर्षांनी बघा ह्या परिसरामध्ये मला वाटतं माझ्या गावामध्ये एक मुलगा असं नौसेनेमध्येच धनगर समाजाचा एक मुलगा लागला. त्यानंतर मला वाटतं हा आपला श्रेयस या ठिकाणी या शिरशिंगे गोठेवाडी गावामधून लागलेला आहे. खरोखरच त्याचं मी अभिनंदन करतो. त्याच्या आईवडिलांचे, त्याच्या आजोबांचे, आधीचे या सर्वांचेही मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि संपूर्ण या शिरशिंगे गावाचंही एक अभिमानाची गोष्ट आहे, कारण असा आपला मुलगा आज नौसेनेमध्ये लागलेला आहे. त्यांनी पुढे भविष्यामध्ये चांगलं या नौसेनेमध्ये काम करावं, आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करावं. त्यामुळे मी या ठिकाणी त्याला या ठिकाणी शुभेच्छा देतो. मी सुरेश शांताराम शिर्के, माजी सरपंच शिरशिंगे. आज माझा मुलगा इंडियन नेव्हीमध्ये भरती झाला आहे. आज तो ट्रेनिंग 4 महिन्याचं ट्रेनिंग गावात आलेला आहे. तर त्याच्यासाठी मी सुरुवातीला 5वीपासून निर्णय घेतला की त्याला सैनिक स्कूलमध्ये आंबोली सैनिक स्कूलला ॲडमिशन घेतलं आणि तो 5वी ते 12वीपर्यंत आंबोली सैनिक स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. आणि त्याला मिलिटरीमध्ये किंवा नेव्हीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये जायची इच्छा होती, त्यामुळे तिने ती जॉब निवडला आणि तो आज नेव्हीमध्ये भरती झाला आहे. आणि त्याच्या जे ट्रेनिंग संपूर्ण आला आहे त्यासाठी आम्ही तिथे गावामध्ये एक कार्यक्रम छोटा ठेवला आहे अभिनंदन करण्यासाठी. त्याचबरोबर आमचे बाबा मिलिटरीमध्ये AMCमध्ये त्यांनी जवळजवळ एक 17-18 वर्ष सर्व्हिस केली. त्यानंतर त्यांच्यानंतर माझा मोठा भाऊ दत्ताराम शिर्के हेही AMCमध्ये मिलिटरीमध्ये काम केलं त्यांनी. आता ते सुभेदार म्हणून गेल्या वर्षी रिटायर जाऊन आलेले आहे. त्याची ही आमची तिसरी पिढी म्हणजे माझा मुलगा. मला पण मिलिटरीमध्ये जायची इच्छा होती, पण मला त्यावेळी शक्य झालं नाही. मी ॲग्रिकल्चर डिप्लोमा केला, त्यानंतर सरपंच म्हणून गावात काम केलं 10 वर्ष. जनसेवा करायची संधी मिळाली त्याप्रमाणे मी केली, परंतु मला संधी मिळाली नाही. माझ्या मुलग्याला संधी मिळावी
ही माझी इच्छा होती. त्यासाठी मी जवळजवळ अपार कष्ट केले. त्याला आज सैनिक स्कूलमध्ये जवळ 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण दिलं आणि आज तिने यशस्वीरित्या ते पूर्ण करून दाखवलं. त्याचा अभिमान वाटतो मला. त्याचबरोबर आजच्या या आनंदाच्या उत्सवात म्हणजे आज ते तत्व पूर्ण झाल्यामुळे आज मी संपूर्ण ग्रामस्थांना इथे स्नेह भोजनासाठी बोलवलेलं आहे. त्यासाठी आज प्रमुख पाहुणे म्हणून आमचे जिल्हा बँकेचे सदस्य आणि माजी सभापती रवी मडगावकर साहेब आहेत. त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी मडगावकर आपले रवींद्र पंढरीभाई राऊळ साहेब आहेत. त्याचबरोबर आमच्या गावचे सरपंच सन्मान्य दीपक राऊळ या सर्वांना इथे आमंत्रित केलेलं आहे. त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ ग्रामस्थ सर्व माजी सरपंच वगैरे सगळे आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी शांताराम दत्ताराम शिर्के, राहणार शिरशिंगे गुटेवाडी. मी 1965 भरती झालो. भरती झाल्याच्यानंतर काही वर्षांनंतर आमका 71ची लढाई मिळाली. 71ची लढाई आम्ही बांगलादेश स्वतंत्र केला, त्याच्यात आम्ही भाग घेतलेला. आणि 71ला सांगायचं म्हणजे 71च्या लढाईच्या नंतर मी इंजेक्शन टोपणा वगैरे शिकलो. ॲक्च्युली आमचं शिक्षण कमी असल्यामुळे त्या टायमाला आमची कंपाऊंडरची आमका नोकरी मिळू शकत नाही होती. पण एमर्जन्सीमध्ये आम्ही नर्सिंगचं काम केलं कंपाऊंडरची. आणि योगायोगाने माझी इच्छा होती की माझा पोरगा एका मेडिकलमध्ये जावा. तो तसा झाला की माझा मोठा पोरगा मेडिकलमध्ये तो एक भरती झाला. त्याला एक्सरे ट्रीट मिळाला नंतर. आणि तो आता गेल्या जुलैला सुविधा डेटा मोठ्या मुलाचा दत्ताराम शांताराम मी वडील त्याचं वडिलांचं नाव आजचं नाव ठेवणार त्याला. दत्ताराम शांताराम हे सुवेदार रिटायरली गेल्या जुलैला. आणि आता तिसरी पिढी माझी नातू नेव्हीमध्ये गेला. खुशीची गोष्ट आहे. तो बी बऱ्या मार्काने ऑनलाईन पेपर भरून त्याला कॉल आल्यानंतर तो गेला आणि आता तो पहिलीच सुट्टी आला. अजून त्याची ट्रेनिंग बाकी आहे. जायलाच पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजे. आणि माका थोडक्यात म्हणजे सांगायचं असं की मी 1965 भरती झाल्याच्यानंतर 71ला शिरशिंगेच्या गावात म्हणजे इंजेक्शन टोपणारा माणूस ह्यो मी आहे. शिरशिंग्याच्या गावात त्यांना इंजेक्शन कोणाला इंजेक्शन समजा वाढीसून कोणतरी ट्रीटमेंट आला त्याला इंजेक्शन टोपणारा हा 1971च्या लढाईच्या नंतर मी इंजेक्शन ॲक्च्युली माझा ट्रेड नव्हता म्हणजे तरी पण आहे ना इमर्जन्सीमध्ये मी इंजेक्शन टोपणार किंवा गोळ्या वाटणार मेडिकलचं काम सुरुवात केली. आणि त्या टायमाला आपणाला माहिती असतात त्या टायमाला TB केस खूप आहेत. आम्ही 2-3 केसी TB केसेस इथे ट्रीटमेंट दिलेलं आहे. 3 महिन्याचा कोर्स असायचा त्या टायमाला. आणि त्या टायमाला आम्हाला काय मी त्यांच्याकडून पैसा न घेता डोस द्यायचे सुट्टीवर असताना. आणि सुट्टीवर रिटायर आल्याच्या नंतर मग आहे ना 1 रुपये घ्यायचा. आता काल मी नायकाकडे गेले तर इंजेक्शन मी घेऊन गेला. त्याचे मला एक सांगावं असं वाटतं की हा सैनिक स्कूलचा मुलगा आहे. आणि माझाही मुलगा सैनिक स्कूलमध्येच होता 10वीपर्यंत. पण मी त्यांना प्रत्यक्षात बघितलेलं आहे की त्यांनी इतकी त्या सैनिक स्कूलमध्ये मेहनत घेतलेली आहे. प्रत्येक गेममध्ये हा मुलगा पुढे असायचा. प्रत्येक कुठे ज्यावेळी बक्षीस वितरण समारंभ असायचा त्यावेळी सुरेश शिर्केंचा मुलाचं नाव पहिल्यांदा तिथे असायचं. आम्हाला खूप अभिमान वाटायचा की आपल्या भागातला एक मुलगा या गेममध्ये प्रयत्न करतोय, मेहनत घेतोय आणि पुढे नक्कीच तो नाव कुठेतरी कमावणार आहे. आम्ही मनानं पण आपलं त्यावेळी वाटलं होतं आणि त्यांनी आज ते खरं करून दाखवलं आहे. खरोखरच त्याचं अभिनंदन. खूप खूप. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल, अचूक बातमी, थेट हल्ला. कोकणातील ज्वलंत प्रश्नावर मर्मभेदी लिखाण करून सत्य मांडणारे निर्भीड चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा.